नमस्कार, वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण पैठणी साडीवरती खूप छान अशी बॅकनेकची ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत. कमीत कमी काठ वापरून आपण ही डिझाईन बनवलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथे आपण 14.5 इंच उंची घेतलेली आहे. रेडी आपल्याला 13.5 ठेवायची आहे. शोल्डर 5.5 इंच आणि मुंडाही 5.5 इंच घेतलेला आहे. चेस्टची साईज ही आपली 40 इंच आहे, त्यामुळे इथे बघा 40चा चौथा 10 आणि 1.5 इंच आपल्याला इथे एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं आहे. इथे तुम्ही 2 इंचही ठेवू शकता. कमरेचा चौथा 7.5, 1 इंच टक्स आणि 1.5 इंच मार्जिनसाठी आपण ठेवलेला आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याची रुंदी इथे ठेवायची आहे 2.5 इंच. तर इथे बघा, इथे तुम्ही 2.25ही ठेवू शकता. इथे मी 2.5 ठेवलेले आहे आणि खालीही आपल्याला 10.5 वरती मार्किंग करून घ्यायचे. गळ्याची जेवढी आपल्याला हाईट पाहिजे तेवढी आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही साईजच्या ब्लाऊजवरती ही डिझाईन बनवू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि छान अशी आपली एकदम सुंदर ब्लाऊजची डिझाईन तयार झाली. तुम्हाला नक्की आवडेल. इथे पाहू शकता, अशा प्रकारे सिंपल असा पंचकोनीमध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे. वरून थोडासा कर्व आणि खाली स्ट्रेट म्हणजे पंचकोनी देऊन घेतलेला आहे. मेन ब्लाऊजवरती थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून ब्लाऊज हा आपण इथे पूर्ण कट करून घेतलेला आहे. त्यानंतर हे बघा, गळ्याचे अशा प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला इथे पॅच बनवायचा आहे. तर बघा, साईडने आपल्याला 1.5 इंचाचे अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची. हे आपल्याला कटिंग करायची नाही, फक्त इथे मार्किंग करायची आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला इथे कॅनव्हास पेपर वापरायचा आहे. कॅनव्हास पेपरमध्ये आपल्या गळ्याला खूप छान अशी फिनिशिंग येते, त्यामुळे आपल्याला हा कंपल्सरी वापरायचा आहे या गळ्यासाठी. इथे बघा, अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं बंद बाजूला बंद बाजू आणि साईडने 1.5 इंचाचं मार्जिन 1.25 ते 1.5 इंच ठेवू शकता. अशा प्रकारे आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे. एकदम फिनिशिंग सहित एकदम सोप्या पद्धतीने. जरी तुम्ही नवीन जरी शिवणार असाल तरीही तुम्हाला समजणार आहे अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. इथे पाहू शकता, आता आपल्याला जो साईडचा पॅच बनवायचा आहे त्यासाठी बघा, तिरक्या लाईनमध्ये मी कॅनव्हास पेपर ठेवला आहे व त्यावर आपल्याला असं आखून घ्यायचं आहे. आपली जेवढी मार्किंग आपल्याला 1.5 इंचाचं टेपनं जरी मापलं तरी चालेल किंवा अशा प्रकारे ब्लाऊज ठेवून केलं तरी चालेल. तिथे आपल्याला कटिंग करायची नाही, त्यामुळे थोडंसं कमी जास्त झालं. पट्टीची जाडी कमी जास्त आपण इथे घेऊ शकतो. 1.25 इंच ते 1.5 इंच. 1.5 इंच मी इथे घेतलेली आहे. तुम्हाला अजून छोटी पाहिजे असेल तर तुम्ही अजून छोटीही घेऊ शकता. बघा, एवढाच फक्त काठ इथे माझ्याकडे शिल्लक राहिलेला आहे, तर त्याचा वापर करून किती छान अशी डिझाईन तयार केलेली आहे. तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आपल्याला ह्या पट्ट्या कॅनव्हास पेपरच्या काठावरती ठेवून त्याला बघा अशा प्रकारे इस्त्रीने चिपकवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पुढची बघा, मेन ब्लाऊजचा कपडा आपण सरळ ठेवलेला आहे, त्यावर अस्तर व त्यावर कॅनव्हास पेपर ठेवून इस्त्रीने आपण त्याला प्रेस करून घेणार आहोत, जेणेकरून आपला कॅनव्हास पेपर हा निघणार नाही, तो चिटकून बसेल आपल्या अस्तरवरती. त्यानंतर आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. बघा, गळ्याच्या आतल्या बाजूने आपण 5 इंचाचं मार्जिन ठेवून पूर्ण गळ्यावरती हे टीप देऊन घ्यायची आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलवरती नवीन नवीन ब्लाऊजचे डिझाईन, ब्लाऊजचे कटिंग, स्टिचिंग, ड्रेस, वन पीस ड्रेस साड्यांपासून तसेच साड्या, नऊवारी साडी, सिंपल आपली साडी, तर त्यासाठी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत एकदम सोप्या पद्धतीचे. तेही तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. इथे बघा, गळ्याची कटिंग ही एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेतलेला आहे व त्यानंतर आपल्याला गळ्यावरती छोटे छोटे कट द्यायचे आहेत, जेणेकरून आपला गळा हा व्यवस्थित फोल्ड होईल. आतल्या बाजूने अस्तरचा कपडा हा वरच्या बाजूने दिसणार नाही, त्यामुळे इथे आपण पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट देऊन अशा प्रकारे आतल्या बाजूचा गळा हा आपण ओपन करून घ्यायचा आहे. त्यावरती आपण टीप देऊन घ्यायची आहे. दाब टीप देताना आपला अस्तरचा कपडा हा वरती दिसणार नाही याची काळजी घेत सावकाशपणे इथे आपल्याला
टीप देऊन घ्यायची आहे, नाहीतर आपल्या गळ्याची फिनिशिंग बिघडू शकते. बघा हे कॉर्नर हे आपले व्यवस्थित आले पाहिजे, तिथेही आपल्याला व्यवस्थित कट द्यायचे. कट देताना आपली शिलाई कट होणार नाही याचीही आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. पाहू शकता पूर्ण गळ्यावरती मी इथे दाब टीप देऊन घेतलेले आहे. छान असे सावकाशपणे इथे हे काम आपल्याला करायचं आहे. तर बघा पूर्ण गळ्यावरती आपले दाब टीप देऊन तयार झालेले आहे. त्यानंतर आपल्याला पुढचं करायचं आहे ते म्हणजे अस्तर आणि ब्लाऊज हा आपल्याला एकमेकांना टीप देऊन घ्यायची आहे, जोडून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊज वरती आपण टीप देऊन घ्यायचे. बघा हाताने व्यवस्थित फिनिशिंग देत आपला ब्लाऊज हा गोळा होणार नाही याची काळजी घेत आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. तुम्हाला जर काही समजत नसेल तर कमेंट करून विचारा, आणि जर काही आवडत असेल तर तसंही मला कमेंट करून सांगा, किंवा काही प्रॉब्लेम येत असेल शिवताना वगैरे, किंवा याच्यानं पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहायला आवडेल हेही मला कमेंट करून सांगा. नक्की मी तशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तुमच्यासाठी. खालून बघा मधोमध फोल्ड करून आपण हा टक्स देऊन घेतलेला आहे. इथे पाहू शकता पूर्ण आपण टक्स देऊन घेतलेले आहे दोन्ही साईडला. त्यानंतर आपल्याला कमरेची पट्टी जोडायची आहे. 1.5 इंचाची पट्टी आपण इथे घेतली, वरच्या बाजूने ठेवून घ्यायची अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला त्यावरती दाब टीप देऊन आतल्या बाजूने डबल फोल्ड करून घ्यायचे आहे. बघा पाहू शकता अशा प्रकारे दाब टीप द्यायची, त्यामुळे पट्टी एकदम सहजासहजी फोल्ड होते आणि वरच्या बाजूला अस्तरचा कपडा अजिबात दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे. छान अशी आपली कमरेची पट्टी ही फोल्ड करून झालेली आहे. अशा प्रकारे नख मारून घ्यायचा. त्यानंतर अजून एक फोल्ड करायचा आणि मोठी टीप देऊन घ्यायची इथे, कारण आपल्याला हात शिलाई करायची आहे, त्यामुळे ही टीप आपल्याला इथे काढावीच लागणार आहे. त्यामुळे पाहू शकता आता आपलं पूर्ण गळ्याची फिनिशिंग तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला डिझाईन बनवायची आहे. त्यासाठी बघा आपली जी लेस आहे ती लेस इथे मी आता येलो कलर घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही कलरची लेस इथे वापरू शकता. तुमच्या ब्लाऊजच्या कॉन्ट्रास्ट कलरमध्ये वापरली तर अजूनच छान आहे. सुंदर अशी ही बघा समोशाच्या आकाराची आपण इथे लेस घेतलेली आहे. त्यानंतर ह्या बाजूने आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आणि लेस लावून घ्यायची. लेस फक्त आपल्याला वरचा जो गळ्याचा आकार आहे तिथपर्यंतच लावायचे आहे, खाली आपल्याला लावायची नाही. आणि आपल्याला डबल टीप देऊन घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूलाही आपण सेम तशीच लेस लावून घेणार आहोत. डबल इथे दोन्ही बाजूने आपल्याला लावायची आहे. हा गळा पैठणी साडीवरती किंवा अजून कोणत्याही साडीवरती अतिशय सुंदर दिसतो. खूपच छान झालेला आहे. मी जेव्हा ब्लाऊज शिवत होते तेव्हा असं वाटलं नव्हतं की एवढं छान होईल, परंतु खूप सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे. आणि या गळ्याची डिझाईन आपल्या कस्टमरला तर एवढी आवडली, बापरे, ते म्हणले खूपच छान गळा शिवलेला आहे. त्यांनाही खूपच सुंदर असे ही डिझाईन आवडलेली आहे. त्यानंतर एकदम कमी काठ होता तरीही त्याचा एवढा सुंदर उपयोग केला हे त्यांना खूप आवडला. तर इथे बघा कॉन्ट्रास्ट कपडा नव्हता किंवा काठही नव्हता, तर मग काय करायचं, थोड्याशाच काठामध्ये बघा मी अशा प्रकारे ॲडजस्ट करून बघा या पट्ट्यावरती मी इस्त्रीने कॅनव्हास पेपर आपला चिपकवून घेतलेला आहे, जो आपण 1.5 इंचाचा कट करून घेतला होता तिरक्यामध्ये तो. आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला कशा प्रकारे सेट करायचं आहे. एक जी पट्टी आहे ती आपल्याला एका बाजूने फक्त थोडीशी फोल्ड करून घ्यायची, म्हणजे फिनिशिंग आपली वरच्या बाजूने छान अशी येईल. त्यासाठी इथे पाहू शकता अशा प्रकारे आपला काठ हा ठेवून घ्यायचा व त्यानंतर दोन्हीही काठ आपल्याला असे म्हणजे जो फोल्ड केलेला काठ आहे तो वरच्या बाजूने आला पाहिजे याची काळजी घ्यायची.
आणि मधूनच एक आपल्याला अगोदर टिप देऊन घ्यायची, कारण ही टिप दिल्यामुळे आपला काठ सरकणार नाही आणि छान अशी फिनिशिंग आपल्याला आपल्या डिझाईनवरती देता येईल. इथे बघा बरोबर व्यवस्थित अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे. इथे बघा मुंड्याच्या आकारातच मी इथे टिप देऊन घेतली आणि दुसऱ्या बाजूलाही आपण इथे टिप देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित छान अशी जसा गळ्याचा आकार आहे तसे व्यवस्थित सेट करत आपल्याला ही टिप देऊन घ्यायची आहे. बघा दुसऱ्या बाजूलाही मी तशाच प्रकारे टिप देऊन घेतली. तिथेही मुंड्याच्या बाजूला मुंड्याच्या प्रमाणे आकार देऊन बघा खालच्या बाजूला आपण टिप देऊन घेतलेले आहे. साडी खूपच सुंदर आहे आणि त्यावर ब्लाऊज तर छान असा झालाच पाहिजे. तर बघा या ब्लाऊजला मी 500 रुपये शिलाई घेतली. याच्या प्रिन्सेस कट होता ब्लाऊज आणि बाहीला जी पायपिंगची लेस इथे ती लावलेली आहे. खूप सुंदर असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे. त्यामुळे मी या ब्लाऊजसाठी 500 रुपये शिलाई घेतली. तुम्ही तुमच्या एरियानुसार जर तुम्ही कटोरीला थोडीशी शिलाई कमी असते आणि त्यानंतर प्रिन्सेस असेल किंवा नसेल किंवा 4 टक्स असेल तर तुम्ही तुमच्या एरियानुसार शिलाई घेऊ शकता. या डिझाईनची शिलाई आपल्याला वेगळी घ्यायची आहे. खूप छान अशी डिझाईन तयार होते. तुम्ही नक्कीच तुमच्या कस्टमरला ही डिझाईन दाखवा. पैठणी साडीसाठी ती तर खूपच सुंदर अशी डिझाईन आहे आणि लग्नाचं आता सध्या सीझन चालू आहे त्यामुळे अशा साड्या खूपच ब्लाऊज येतात आपल्याकडे. एखाद्या ब्लाऊजवरती आपण अशी डिझाईन नक्कीच बनवू शकतो. इथे बघा 2.5 इंचावरती मी नॉट लावून घेतलेले आहेत. बघा छोटे सिंपल असे पण लटकनही इथे बनवलं आहे. खूप घाईमध्ये हा ब्लाऊज शिवलेला आहे. अचानक एक दिवसामध्येच अर्जंटमध्ये पाहिजे होता तरीही खूप छान असा ब्लाऊज झालेला आहे आणि त्यामुळे कस्टमरलाही खूप छान असं आवडलेला आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींशी शेअर करा. धन्यवाद.